तर मंडळी, उद्या आहे बबडूचा बर्थडे म्हणून आज ना बंधू येणार होता, म्हणजेच बबडूचा मामा. तर म्हणून आज विचार केला स्पेशल अशी पावभाजी बनवूया. तर पावभाजी जेव्हा पण बनवायला घ्यायची ना, तेव्हा अगोदर ना कटिंग करून घ्यायची. म्हणजे कसं पावभाजी बनवायला ना खूप जास्त सोपं पडतं. कट केलेल्या भाज्या मस्त अशा कुकरमध्ये एकदा शिजवून घेतल्या ना, की मग नंतर स्मॅश करायला पण बरं पडतं. तर बघा अशा प्रकारे ना माझी भाजी जी आहे ना, ती फटाफट मी रेडी केली. एकदम भन्नाट भाजी होते आणि भाजीची जर फुल रेसिपी हवी असेल ना, तर मला नक्की कमेंट करून सांगा, मी नक्की करेन. 12 वाजल्यानंतर बबडूला विश केलं आणि त्याला ना रात्रीसुद्धा केक हवा होता. आता रात्री केक आणायला जायचं कुठे म्हणून आम्ही असा छोटासा बर्थडे सेलिब्रेट केला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर बबडी. हॅपी बर्थडे टू. तर अशा प्रकारे थोडक्यात बबडूची हौस म्हणून रात्री सुद्धा केक कापला. तर असा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. ठीक आहे. बाय.